तिसगाव मिरी आणि तिसगाव शेवगाव रस्त्यावरील खड्डे तथा साईड पट्ट्यामुळे तिसगावची अवस्था खूपच दयनीय अशी झालेली आहे. आणि तिसगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोर आणि इतर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक तथा सूचना फलक करण्यासाठी तिसगाव ग्रामस्थांनी दिनांक 26/8/2025 रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु संबंधित खात्याने त्यावेळी रास्ता रोको आंदोलन न करता आम्ही 1 महिन्यात हे प्रकरण मार्गी लावू, आपल्या प्रश्नावर नक्कीच काम करू, परंतु अद्याप या स्थितीला 4 महिने उलटून देखील संबंधित खात्याने अद्यापपर्यंत या प्रश्नाकडे लक्ष दिलेले नाही. म्हणून तिसगावकरांचा आक्रोश पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि आता तिसगावकरांनी आणि पालकांनी उपोषणाचा इशारा देत दिनांक 22/12/2025 रोजी तिसगाव ग्रामस्थ हे पाथर्डी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहेत. राष्ट्रीय महामार्गाला तिसगाव गुरुवार पेठेतील केंद्र शाळा मराठी शाळेच्या समोर गतिरोधक स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी निवेदन दिलं होतं. 25/8 आणि 26/8ला त्यांनी पण त्यावर उपअभियंता साहेबांनी प्रतिउत्तर दिलं होतं लेखी निवेदनाद्वारे की तुम्ही रास्ता रोको आंदोलन करू नका, याचं काम आम्ही 1 महिन्यात पूर्ण करू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं. याच्यामध्ये तिसगावचे सर्व ग्रामस्थ, मुख्यत्वे सामाजिक कार्यकर्ते मौलाना मनसूरभाई पठाण आणि बाकीचे सर्व ग्रामस्थ, विधाते साहेब, एडीसी बँकेचे, आम्ही सर्वांनी मिळून इथं रास्ता रोको आंदोलनाला आम्ही तयारी केली होती. पण त्यात मध्यस्थी करून पाथर्डी पोलीस स्टेशनचे PI पुजारी साहेब त्यांनी मध्यस्थी करून का तुम्ही आंदोलन करू नका, याच्यावर पर्याय काढू. तर त्यांचे महामार्गाचे अधिकारी सर्व इथं आले होते. त्यांनी आम्हाला निवेदन दिलं का आम्ही तुम्हाला 1 महिन्यात हे सर्व काम पूर्ण करू. दिशादर्शक फलक पण इथं नाही आहेत आणि मुख्यतः गतिरोधक आणि स्पीड ब्रेकर हे पण त्यांनी पूर्ण केलेलं नाही. तर त्याबद्दल आम्ही 22/12/2025 रोजी पाथर्डी अभियंता ऑफिस समोर सर्व पालकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते, मनसूरभाई पठाण आणि आम्ही सर्व ग्रामस्थ परत पुन्हा एकदा त्यांच्या ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहोत. तिसगाव हे पाथर्डी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेलं मुख्य गाव आहे. त्याचबरोबर मढी, मोठा, रुद्रेश्वर यासारखी तीर्थक्षेत्र तिसगाव लगत असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची खूप मोठी गर्दी असते. नेहमी या ठिकाणी वर्दळ असते. त्याचबरोबर नॅशनल हायवे आणि शनी शिंगणापूर शिर्डीकडे जाणारा स्टेट हायवे हे सगळे प्रमुख मार्ग तिसगावमधून जातात. त्यामुळं या ठिकाणी छोटे मोठे अपघात वारंवार घडतात. तर याची दखल घेण्यासाठी तिसगाव ग्रामस्थांनी वारंवार नॅशनल हायवे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पाथर्डी यांना गतिरोधक बसवण्यासाठी निवेदन दिलेले आहे. त्याचप्रमाणे आंदोलन केलेले आहेत. तर रास्ता रोकोचं देखील या ऑगस्ट महिन्यामध्ये नियोजन केलेलं होतं, पण माननीय PI साहेबांच्या मध्यस्थीने त्यावेळेस रस्ता रोको स्थगित करून साहेबांनी 1 महिन्याच्या आत गतिरोधक, त्याचबरोबर हायवेला सूचना फलक हे सर्व कामे मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन दिलेलं होतं. त्यामुळे तो रास्ता रोको त्या ठिकाणी तिसगाव ग्रामस्थांनी थांबवला. तर जिल्हा परिषद शाळा, त्याचप्रमाणे बस स्टँड, इंदिरानगरची जिल्हा परिषदची शाळा या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची प्रामुख्याने मागणी होत आहे. शाळकरी मुलं जे आहेत छोटी छोटी, यांना सोडण्यासाठी बऱ्याचशा वेळेस ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी यावं लागतं आणि साहजिकच वयोमानाने ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना, छोटे मुले घेऊन रस्ता ओलांडताना त्रास होतो आणि छोटे मोठे अपघात घडतात. तर याची कुठलीही दखल प्रशासनाने आतापर्यंत वेळोवेळी मागणी करून घेतलेली नाहीत. त्याचप्रमाणे जे इतर मिरी रोडला जे खड्डे आहेत, तर ते खड्ड्यामुळे देखील अपघात घडलेले आहेत. त्याची मागणी संबंधित विभागाकडे वारंवार केलेली आहे. या सर्व मागणीची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा संपूर्ण तिसगावकर एक मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. याची दखल प्रशासनाने घ्यावी. आपल्या परिसरातील जमिनीवरच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. प्रतिनिधी अक्षय साळवेसह गावखेडा न्यूज, आपलं गाव
आपली बातमी.